नमस्कार मंडळी. उपवास चालू झाले की आपल्याला पहिला प्रश्न हाच येतो की आज उपवासाला काय बरं बनवायचं. तर त्याच्यासाठी मी आज घेऊन आलेले आहे खमंग असं उपवासाचं सँडविच. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, सर्वप्रथम आपण पाहूया सँडविचसाठी ब्रेडचं साहित्य. हे मी घेतलेले आहेत 1 वाटी साबुदाणे, जे मी 2 तास आधी भिजत ठेवले होते. हे अर्धा वाटी साबुदाणे आहेत, जे मी भिजवायच्या आधी काढून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर मी घेतलेले आहेत वरीचे तांदूळ अर्धा वाटी घेतलेला आहे दही, आणि हे घेतलेलं आहे मी सेंदव मीठ. त्या जागी आपण नेहमीच्या जेवणाचं मीठही वापरू शकतो. आता आपल्याला पाहायचं आहे सँडविचच्या भाजीचं साहित्य. भाजीसाठी घेतलेले आहेत मी उकडलेले 2 बटाटे, बारीक चिरलेल्या 3 ते 4 मिरच्या, सेंदव मीठ, 1 आल्याचा तुकडा ज्याला मी बारीक केलेला आहे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, थोडी कोथिंबीर. हे घेतलं आहे 1 चमचा जिरे. हे आहेत अर्धी वाटी शेंगदाणे, जे मी भाजून बारीक करून ठेवलेले आहेत. फोडणीसाठी आपल्याला 1 चमचा तूपही लागणार आहे, जे मी इथे आपल्याला दाखवू शकलेले नाही. सर्वप्रथम आपल्याला साबुदाणे आणि वरीचे तांदूळ मिक्सरला लावून त्याचा रवा काढून घ्यायचा आहे. रवा थोडा बारीकच असावा. आता एका बाउलमध्ये हा रवा काढून घेऊ. त्यात दही, सेंदव मीठ आणि भिजवलेले साबुदाणे घालू. आता आपल्याला सर्व जिन्नस एकत्रित करायचे आहेत. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सँडविचच्या ब्रेडसाठी घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. घट्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपल्याला बनवायची आहे सँडविचची भाजी. त्यासाठी आपण हे बॅटर आता साईडला ठेवू. भाजी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे. कढई गरम झाल्यावरती 1 चमचा तूप घालू. तापलेल्या तुपामध्ये आपल्याला जिरा आणि कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत. जिरा आणि कढीपत्त्याला आपण थोडंसं परतून घेऊ. आता आपल्याला टाकायचं आहे चिरलेल्या मिरच्या आणि बारीक केलेले आले. थोडं परतून घेऊ. यात आपल्याला आता टाकायचे आहेत उकडलेले बटाटे, बारीक केलेली शेंगदाणे आणि सेंदव मीठ. घातलेले सर्व साहित्य आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आहे. आता मॅशरच्या साहाय्याने भाजी आपण एकजीव करून घेऊ. शेवटी आपल्याला टाकायचे आहे
बारीक चिरलेली कोथिंबीर, आपली सँडविचची भाजी तयार झालेली आहे। बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेऊ। त्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि पुन्हा व्यवस्थित ढवळून घेऊ। सँडविच बनवण्यासाठी आपल्याला सँडविच मेकर घ्यायचा आहे। आतल्या साईडने आपण त्याला थोडंसं तूप लावून घेऊ। आता आपल्याला जे आपण बनवलेलं बॅटर आहे ते थोडं थोडं करून सँडविच मेकर मध्ये घ्यायचं आहे। व्यवस्थित चारी बाजूला बसून झाल्यावरती आपल्याला भाजीची एक टिक्की तयार करून ती त्यावर ठेवायची आहे। वरून पुन्हा एक आपण बॅटरचा थर लावून घेऊ। आता सँडविच मेकर बंद करून मंद आचेवर सँडविच आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे। सँडविच रोस्ट करताना आलटून पलटून दोन्ही बाजूनी रोस्ट करून घ्यावे। फायनली आपले उपासाचे सँडविच तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरूर